नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 7वा क्रमांक लागतो। या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, पर्वतीय प्रदेश खालीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते? पर्वतीय प्रदेश खालीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अपरिपक्व मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी कोणते लाकूड हे प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? खालीलपैकी कोणते लाकूड हे प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सागाचे लाकूड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोयना ही नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? प्रश्न क्रमांक 8वा, राष्ट्रीय कृषी विकास योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? राष्ट्रीय कृषी विकास योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 2007 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? तर भारतामध्ये दर 5 वर्षांनी पशुगणना ही केली जाते। प्रश्न क्रमांक 5वा, शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, सोलापूर, विजापूर, हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा आहे? सोलापूर, विजापूर, हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा मार्ग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 13 क्रमांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोसी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, अभय अरण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? अभय अरण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चिनाब नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 800 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मितीचे केंद्र नाही? खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामधले ऊर्जा निर्मितीचे केंद्र नाही?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंबरनाथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 6वा, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कशाचं स्थान आहे? पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचं स्थान आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी भाताची संकरित जात खालीलपैकी कोणती नाही? भाताची संकरित जात खालीलपैकी कोणती नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिरा मोती जात ही भाताची संकरित जात नाही. प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने सर्वात जास्त विखुरलेली आहे? महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेली आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काळी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती ही उल्कापातामधून झालेली आहे? खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती ही उल्कापातामधून झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंबोली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची भूसीमा ही लाभलेली आहे? भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची एकूण भूसीमा ही लाभलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15,200 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, रेगूर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते? रेगूर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचा पठारी प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात? महाराष्ट्रामध्ये नारळाच्या प्रामुख्याने बागा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम भाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशाने झालेली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भूशमूलक उद्रेक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे अग्रेसर? भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे अग्रेसर राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, पशु प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्याकरिता संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला? संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा संमत केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, खालीलपैकी कोणता पर्वत हा भारतामधला प्राचीन घडीचा पर्वत आहे? खालीलपैकी कोणता पर्वत हा भारतामधला प्राचीन घडीचा पर्वत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, खालीलपैकी कोणती संज्ञा ही गाळाच्या जमिनीची संबंधित नाही? खालीलपैकी कोणती एक संज्ञा ही गाळाच्या संबंधीची नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रेगूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, गुजरात राज्यामधले गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? गुजरात राज्यामधले गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंह प्राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 17 जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतामध्ये चहा उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? भारतामध्ये चहा उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कशा जवळ प्रवेश करते? गंगा नदी प्रश्न क्रमांक 20 गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कशा जवळ प्रवेश करते? गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कशा जवळ प्रवेश करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऋषिकेश जवळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उमेश चंद्र बॅनर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मराठी भाषेमधले पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणतं आहे? मराठी भाषेमधले पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दर्पण मराठी भाषेमध्ये पहिले वृत्तपत्र होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला होता? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाहोर अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता घटक असतो? गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता घटक असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मिथेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोण करते? शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खालीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते? सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खालीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 हुंडा विरोधी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला होता? हुंडा विरोधी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1961 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नव्या अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? नव्या अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतामध्ये भरणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताची जास्तीत जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी संलग्न आहे? भारताची जास्तीत जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी संलग्न आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आनंद गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 शुद्ध लेखनदृष्ट्या आपल्या ठिकाणी अचूक शब्द ओळखायचा आहे. शुद्ध लेखनदृष्ट्या आपल्या ठिकाणी अचूक शब्द ओळखायचा आहे.
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुसुम या ठिकाणी अचूक शब्द होईल. प्रश्न क्रमांक 17 गणेश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? गणेश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अण्णा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे? अण्णा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 षष्टी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत? षष्टी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चाचीचे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 विधायक या शब्दाचा आपल्या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. विधायक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विघातक या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी आपल्या ठिकाणी विजातीय स्वरांची जोडी ओळखायची आहे. विजातीय स्वरांची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी विजातीय स्वरांची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 23 भाषेमध्ये जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना खालीलपैकी कोणते शब्द म्हणतात? भाषेमध्ये जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना खालीलपैकी कोणते शब्द म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिद्ध शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ध्वनिदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 24 ध्वनिदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा. घोड्यांचं खालीलपैकी योग्य आन्सर कोणता असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 खिंकाळणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालील शब्दामधून आपल्या ठिकाणी एकवचनी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दामधून आपल्या ठिकाणी एकवचनी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झरा या ठिकाणी एकवचनी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 26 आपल्या ठिकाणी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. अशुद्ध शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संगीत या ठिकाणी अशुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 27 आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. बाळकडू पाजणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बालमनावर संस्कार करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.